नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रमुख नद्या आणि त्यांची उगमस्थाने तसेच त्या नद्यांच्या किनारी भागात असणारी शहरं यांचा अभ्यास करणार आहोत. पश्चिम वाहिनी नर्मदा नदी ही उत्तरेकडे विंध्य व दक्षिणेकडे सातपुडा रांगांमधून वाहते. सातपुड्याच्या दक्षिणेस तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्ववाहिनी गोदावरी नदी ही उत्तरेकडील सातमाळा, अजिंठा आणि दक्षिणेकडील हरिश्चंद्र बालाघाट डोंगरादरम्यान वाहते. हरिश्चंद्र बालाघाट या महादेव डोंगरादरम्यान भीमा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. भीमा खोरे व कृष्णा खोरे यांच्या दरम्यान महादेव डोंगर रांगा या पसरलेल्या आहेत. सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव या डोंगर रांगा सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपरांगा आहेत. भारतात गंगा नदीचे खोरे हे भारतातील सर्वात मोठे आणि प्रथम क्रमांकाचे खोरे आहे. त्यानंतर गोदावरी नदी खोरे हे भारतातील दुसरे आणि पठारावरील प्रथम क्रमांकाचे खोरे आहे. त्यानंतर कृष्णा खोरे हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे खोरे आहे. महानदी खोरे हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे खोरे आहे. भारतातील पाचव्या क्रमांकाचे खोरे हे नर्मदा नदीचे खोरे आहे. कावेरी नदीचे खोरे हे भारतातील 6व्या क्रमांकाचे खोरे आहे. गोदावरी नदी खोरे हे 7 राज्यातून पसरलेले आहे. 1 महाराष्ट्र, 2 आंध्र प्रदेश, 3 तेलंगणा, 4 छत्तीसगड, 5 मध्य प्रदेश, 6 ओडिसा आणि 7 कर्नाटक. मही, चंबळ, बेटवा या नद्या माळवा पठारात उगम पावतात. विंध्याचल, बागेलखंड हा टोन्स, शोण व त्यांच्या उपनद्यांचा प्रदेश आहे. शोण नर्मदा ही मध्यवर्ती उच्चभूमी आणि दख्खनचे पठार यांच्यातील प्राकृतिक सीमारेषा आहे. काली नदी ही भारतात शारदा नदी या नावानेही ओळखली जाते. गंगा नदी ही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या 5 राज्यांमधून तसेच बांगलादेशातून वाहते. ब्रह्मपुत्रा ही नदी अरुणाचल प्रदेश, आसाम ही 2 राज्य आणि बांगलादेश तसेच चीनमधून वाहते. सिंधू नदी ही भारतातील जम्मू काश्मीर या राज्यातून वाहते. तसेच पाकिस्तान आणि चीनमध्ये ती वाहते. नर्मदा नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये वाहते. तापी नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या 3 राज्यांमध्ये वाहते. गोदावरी नदी ही महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या 3 राज्यांमध्ये तसेच येनाम म्हणजेच पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशातून वाहते. त्यानंतर कृष्णा नदी ही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहते. कावेरी नदी ही कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमधून वाहते. महानदी ही छत्तीसगड, ओडिसा या राज्यांमधून वाहते. मही नदी ही मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या 3 राज्यांमध्ये वाहते. साबरमती नदी ही राजस्थान आणि गुजरात 2 राज्यांमध्ये वाहते. चंबळ नदी ही मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या 3 राज्यांमध्ये वाहते. आता भारतातील नद्या की ज्या नद्यांवर शहरं वसलेली आहेत. गंगा नदी किनारी हरिद्वार, कानपूर, पाटणा, मिर्झापूर, बनारस, भागलपूर आणि बक्सार ही शहरं आहेत. महानदी किनारी कटक, सबळपूर ही शहरं आहेत. नर्मदा नदीकाठी जबलपूर, देवास, राजपिपला ही शहरं आहेत. यमुना नदी किनारी दिल्ली, आग्रा आणि मथुरा ही शहरं आहेत. चंबळ नदीकाठी कोटा हे शहर आहे. ब्रह्मपुत्रा नदीकाठी दिब्रुगड, गुवाहाटी, गोलापारा ही शहरं आहेत. शरयू या नदीकाठी अयोध्या हे शहर आहे. कृष्णा नदीकाठी विजयवाडा आणि सांगली ही शहरं आहेत. साबरमती नदीकाठी अहमदाबाद हे शहर आहे. मुशी नदीकाठी
हैदराबाद हे शहर आहे. गोमती नदीकाठी लखनौ हे शहर आहे. तापी या नदीकाठी सुरत आणि भुसावळ ही शहरं आहेत. गोदावरी नदीकाठी नाशिक, पैठण, कोपरगाव ही शहरं आहेत. कावेरी नदीकाठी श्रीरंगपट्टणम, तिरुचिरापल्ली ही शहरं आहेत. सतलज नदीकाठी फिरोजपूर, लुधियाना ही शहरं आहेत. क्षिप्रा नदीकाठी उज्जैन हे शहर आहे. सुवर्णरेखा या नदीकाठी जमशेदपूर हे शहर आहे. पेरियार नदीकाठी अलवाए हे शहर आहे. झेलम नदीकाठी श्रीनगर हे शहर आहे. सतलज या नदीकाठी फिरोजपूर, लुधियाना हे शहर आहे. हुगळी या नदीकाठी कोलकाता, हावडा हे शहर आहे. तसेच गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी अलाहाबाद हे शहर आहे. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये भारतातील प्रमुख नद्या, त्यांची उगमस्थानं आणि त्यांच्या किनारी भागामध्ये असणारी शहरं अभ्यासली. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.